हॅलो स्टुडंट. तर आज आपण तुम्हाला जर MBBS ला ऍडमिशन घ्यायचं असेल आणि तुमच्या मार्कानुसार किती तुम्हाला बजेट लागू शकतं, म्हणजे जर तुम्हाला 150 मार्क असतील तर कुठल्या कॉलेजला किंवा किती बजेटमध्ये तुमचं ऍडमिशन होऊ शकतं, किंवा मग तुम्हाला 700 मार्क असतील तर तुम्हाला कुठल्या कॉलेजला ऍडमिशन होऊ शकतं किंवा किती तुमचं बजेट असू शकतं, याच्यावर आजचा हा व्हिडिओ असणार आहे. तर मग आपण आजचा व्हिडिओ सुरू करूयात. सगळ्यात पहिलं, ज्या विद्यार्थ्यांना 150 ते 300 एवढे मार्क येतील अशा विद्यार्थ्यांना डीम कॉलेजचाच ऑप्शन इथे असू शकतो. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना 150 ते 300 मार्क आहेत असे विद्यार्थी डीम कॉलेजला ऍडमिशन घेऊ शकतात. त्याचं बजेट हे 19 लाखांपासून चालू होतं ते 27 लाखापर्यंत. ह्या ट्युशन फीज आहेत, ज्या कॉलेजला डीम कॉलेजला एवढ्या फीज तुम्हाला द्यावं लागतात. महाराष्ट्रामध्ये या स्कोरला होणार नाही, कारण महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला डीमला जरी ऍडमिशन घ्यायचं असेल तर स्कोर हा चांगलाच लागत असतो. सो तुम्ही साऊथमध्ये प्रेफर करू शकता जर तुम्हाला MBBSच घ्यायचं आहे. आणि जर तुम्हाला समजा मार्क कमी पडले तर तुम्ही साऊथमध्ये प्रेफर करू शकता. इयरली 19 लाखापासून त्यांचे फीज चालू होतात ते 23-24 लाखापर्यंत तुम्हाला इयरली फीज ह्या साऊथमध्ये पडत असतात. तर एवढे जर तुम्हाला स्कोर आला तर डोक्यात एकच ठेवून चला की आपल्याला या स्कोरला डीम कॉलेजला ऍडमिशन होऊ शकतं. प्रायव्हेटला इथे तुमचं या स्कोर पर्यंत ऍडमिशन होत नाही. आणि जर समजा तुम्हाला 300च्या पुढे मार्क असतील तर तुम्हाला प्रायव्हेट कॉलेजला ऍडमिशन होऊ शकतं, पण ते महाराष्ट्रामध्ये होणार नाही. ज्या विद्यार्थ्यांना MBBS कन्फर्म यावर्षी घ्यायचं आहे आणि स्कोर 300च्या पुढे आला तर असे विद्यार्थी बाहेरच्या स्टेटचा ऑप्शन ठेवू शकतात. तुम्हाला जर 12 लाख इयरली फीज मध्ये ऍडमिशन चालत असेल तर तुम्ही बाहेरच्या स्टेटमध्ये ऍडमिशन घेऊ शकताय. ओव्हरऑल जर आपण बजेट बघितलं तर तुम्हाला कमीत कमी 65 लाखापर्यंत राहणं खाणं धरून एवढं तुम्हाला बजेट MBBS साठी द्यावं लागतं जर तुमचा स्कोर 300च्या पुढे असेल तर. त्याच्यानंतर तुमचा जर स्कोर 570च्या पुढे असेल किंवा मग एक 550चा आपण अंदाज धरून चालूयात, 550च्या पुढे जर तुम्हाला स्कोर असेल तर तुम्हाला टोटल MBBSचा खर्च हा 35 ते 40 लाखापर्यंत येऊ शकतो. जर समजा महाराष्ट्रामध्ये नाही झालं, कारण महाराष्ट्रामध्ये सीट पण कमी आहेत आणि विद्यार्थी संख्याही जास्त आहे, तर तुम्ही शक्यतो बाहेरच्या स्टेटचे पण ऑप्शन ठेवा, जिथे इयरली फीज ही 6 ते 7 लाख रुपये पर इयर तुम्हाला फीज पडू शकते. जर तुमचा स्कोर 540-550 एवढा जर स्कोर असेल तर तुम्ही इयरली 6 ते 7 लाख फीज मध्ये MBBS करू शकताय, ते पण इंडियामध्ये. आणि गव्हर्नमेंटचं तुम्हाला माहीतच आहे, जर तुम्हाला 600च्या पुढे स्कोर असेल तर तुम्हाला इयरली फी फक्त लाख ते 1.5 लाख रुपये तुम्हाला इयरली फीज पडत असते. तर तुमच्या मार्कानुसार ज्यावेळेस तुमचा रिझल्ट लागेल त्यावेळेस आपण याच्यावर डिस्कशन करू शकतो की तुमच्या मार्कानुसार तुम्ही कुठे ऍडमिशन घेऊ शकताय. शक्यतो पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडलाच तुमचे ऍडमिशन कन्फर्म करून घ्या, की जेणेकरून शेवटपर्यंत आपल्या हातामध्ये काहीच राहत नाही. सो ज्या ज्या विद्यार्थ्यांना कन्फर्म इंडियामध्येच ऍडमिशन घ्यायचं असेल, फ्लक्च्युएट थोडंसं राहावं तुम्हाला लागेलच इथे, तरच तुमचं MBBSचं स्वप्न इंडियामध्ये हे पूर्ण होऊ शकतं. तर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही आमची पेड काउन्सिलिंग चालू केलेली आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना रिझल्ट लागला, आय मीन जस्ट तुमची आन्सर की आली, तुम्हाला अंदाज येऊन जातो की आपल्याला किती मार्क्स येणार आहेत. मार्कांचा अंदाज आला की लगेच आपण कन्फर्म करू शकतो की आपलं ऍडमिशन कुठल्या स्टेटला होईल, महाराष्ट्रात होईल की महाराष्ट्राच्या बाहेर होईल, किती बजेटमध्ये तुमचं MBBSचं ऍडमिशन होऊ शकतं किंवा मग BMSचं. हे सगळ्या जर तुम्हाला क्वेरी चे उत्तर पाहिजे असेल तर तुम्ही नंबर जो दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही कॉल करू शकताय. पेड काउन्सिलिंगला सुरुवात झालेली आहे. त्याचबरोबर डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे, त्याच्यावर पण तुम्ही जाऊन जॉईन होऊ शकताय. गव्हर्नमेंटच्या ज्या काही नोटीस असतील त्या तुम्हाला त्या ग्रुपमध्ये मिळून जातील. सो थँक्यू.